भाजपमध्ये जाण्याची इच्छा नाही, शरद पवारांसोबतच राहणार, एकनाथ खडसे यांची स्पष्ट भूमिका. भाजपमध्ये पुनर्प्रवेशाच्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी पूर्ण विराम दिला आहे. आपण भाजपमध्ये जाणार नसून शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही जोरदार टीका करत त्यांना एकेकाळी उमेदवारी मिळवून देण्यात आपली भूमिका महत्त्वाची होती असा दावा केला. तसेच विनोद तावडे यांची भेट ही केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय नेतृत्वाकडून भाजपमध्ये येण्याचा प्रस्ताव आला होता, मात्र स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे तो विषय पुढे गेला नाही असाही दावा खडसे यांनी केला. दरम्यान 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आपल्या 75नीनिमित्त सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रण देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. गिरीश महाजन यांची टू द पॉइंट मुलाखतीत माहिती तावडेंना भेटल्यानंतर त्यांनी विचारली आहे. विनोद तावडे हे औपचारिकरित्या माझ्याकडे आले होते रक्षाताईंच्या भेटीसाठी आणि त्यांनी त्या कार्याने माझ्या तब्येतीची विचारपूस केली. अन्य कुठलाही राजकीय विषय त्यांच्याशी चर्चेला झालेला नाही. तावडे साहेबांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. वर्षानुवर्ष काम केलेलं असल्यामुळे शेवटी ती मैत्री काही आम्ही सोडलेली नाही आहे. राजकारण एका वेगळ्या बाजूला आणि वर्षानुवर्ष काम केल्यानंतरची जी मैत्री आहे ते एका बाजूला. आम्ही शाह साहेबांना भेटतो, मोदी साहेबांना भेटतो, मी गडकरी साहेबांना भेटतो, राजनाथ सिंगांना भेटतो. याचा अर्थ असा नाही आहे की मी भाजपमध्ये गेलो आहे. माझ्या पूर्वीच्या पासून एकत्र काम केल्यानंतर सहज कर्सविजन म्हणून आम्ही एकमेकांना भेटत असतो आणि ते त्या ठिकाणी आनंदाने स्वागतही करतात आणि 2 शब्द गोडे बोलतात. आताही या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी गडकरी साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे आणि गडकरी साहेबांनी माझ्या या अमृत महोत्सवाला येणं मान्य केलेलं आहे. खडसे भाजप घरवापसीसाठी मागे लागलेले आहेत. महाजन यांचा असा आपला सवाल केलेला आहे. काय सांगणार बाबा? मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी अमान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे. गिरीश महाजन जे आता या ठिकाणी बोलले की मी फार लहान माणूस आहे, ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन फार लहान माणूस आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे. त्याच्या मतदारसंघामध्ये तसे बोर्डही लागलेले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय. गिरीश महाजन हे विसरले की त्यांना राजकारणामध्ये ज्यावेळेस तिकीट मिळत नव्हतं, तिकीट म्हणजे 1995च्या सुमारास हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता आणि याच्याऐवजी भुसावळ मतदारसंघ घ्यावा असा आग्रह होता, अमळनेर किंवा भुसावळ. त्यावेळेस भुसावळ मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे घ्यावा असा आग्रह त्या कालखंडामध्ये अनेकांनी धरला होता. परंतु मी आग्रह धरला होता की गिरीश महाजन चांगला कार्यकर्ता आहे आणि गिरीश महाजनला जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये उभं केलं पाहिजे. त्यासाठी हा मतदारसंघ बदलूया. जो जामनेर शिवसेनेचा आहे तो भाजपला घ्या आणि जो भुसावळ भाजपचा आहे तो शिवसेनेला द्या. परंतु याबाबत आमच्यामध्ये एकमत नव्हतं. डॉक्टर गुणवंतराव सरोदे खासदार होते आणि त्यांनी आग्रह धरला की आपला हा मतदारसंघ भुसावळ फक्त 5,000 मतांनी पडलेला होता, त्यामुळे हा मतदारसंघ बदलू नये अशी त्यांची इच्छा होती. आणि प्रमोद महाजनांची इच्छा होती की हा मतदारसंघ जामनेर मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ आहे. त्यावेळेस विनोद तावडे वगैरे सगळे आम्ही हजर होतो. मराठा बहुल मतदारसंघ आहे, या ठिकाणी येणं अवघड आहे. पण तो अशाही परिस्थितीमध्ये मी आग्रह धरला की या ठिकाणी आम्ही निवडून आणू. कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि हा मतदारसंघ त्यामुळे बदलला. हे गिरीश महाजन कदाचित विसरले असतील. त्यांच्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत ते मंत्री झालेत तोपर्यंत त्यांना मी सातत्यानं सर्व बाबींनी सहकार्य केलं, सर्व तोडशी सहकार्य केलं. माझ्या सभेशिवाय त्यांच्या मतदारसंघामधली निवडणुकीची संपता होतच नव्हतं. प्रत्येक वेळी माझ्या सभा व्हायच्या, प्रवासाचा प्रचार व्हायचा. त्यामुळे गिरीश महाजनांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाथाभाऊन
तुझ्या मोठ्या होताना लाथावंत योगदान तुमच्या मोठ्या होताना मोठं आहे. आम्ही जर उजेडात आणलं नसतं तर कदाचित नसते, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नसते तर कदाचित नसतं. पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाराज कशातच नसतील अशी स्थिती आज आहे. आणि त्यामुळे फार गिरीश महाजनांचं लक्षात येण्यासारखं नाहीये. एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो. माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे, आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू, आणि नड्डाजीकडे पाठवलं. नड्डाजींनी काय जेव्हा इतक्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता. त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आपसे पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं, इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं, असं त्यांनी म्हटलं होतं. मग ब्लॅकमेल कोण करत होतं? नाथाभाऊंना प्रवेश दिला तर आताही म्हणतात की नाथाभाऊन करायचं, देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या दिवशी आले तर मी राजकारण सोडून देईल, हे वाक्य कोणाचे आहे? अशा अनेक गोष्टी आपण त्या खोलवणे जात नाही. माझा 75वा वाढदिवस आहे, अमृत महोत्सवी वाढदिवस आहे, आणि त्यानिमित्त शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, शिंदे साहेब या सर्वांनाच विनंती करणार आहे की तुम्ही यावं, जे येते त्यांचं स्वागत करणार आहे.